Today we will discuss the important questions of flywheel governors and balancing. So this chapter is for 12 marks as per the syllabus, but in the sample question paper or in your question paper it will be there for 18 marks. Okay. So let me first tell you the design of your question paper. तुमचा question paper कसा डिझाइन केला तो. तुमचा क्वेश्चन पेपर असतो 70 मार्क्सला कंपल्सरी. ओके. आणि 104 किंवा 100 मार्क्स पर्यंत हा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला ऑप्शन सकट 104 मार्क असतात. म्हणजे जर तुम्हाला 5 सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला 7 क्वेश्चन दिले जातात आणि 5 सॉल्व्ह करायला विचारलं जातं. मग तसंच जर सगळ्या एक्स्ट्राची काउंट केली तर 104 मार्क होतात. म्हणजेच काय, 70 ला 1.4 किंवा 1.5 ने मल्टिप्लाय केला. तसंच 12 मार्क्सचा टॉपिक असेल तर तो येईल 18 मार्क्ससाठी, कारण त्याला 1.5 ने मल्टिप्लाय केलेला आहे. जर 10 मार्क्सचा टॉपिक असेल तर तो ऑप्शन सकट येईल 15 मार्क्ससाठी. 20 मार्क्सचा टॉपिक असेल तर ऑप्शन सकट येईल तो 30 मार्क्ससाठी. ओके. सो फ्लायव्हील गव्हर्नर अँड बॅलन्सिंग मध्ये तुम्हाला 12 मार्क्स कंपल्सरी असणार. म्हणजेच 18 मार्क्सला 16 ते 18 मार्क्सला साधारण तुम्हाला हा टॉपिक नक्की येणार आहे. मग फ्लायव्हील गव्हर्नर बॅलन्सिंग हा टॉपिक का, तर हा अतिशय सोपा टॉपिक आहे. याच्यामध्ये 3 सब टॉपिक आहेत. एक आहे फ्लायव्हील, दुसरा आहे गव्हर्नर आणि तिसरा आहे बॅलन्सिंग. आता आपण एक एक करून त्याचे क्वेश्चन बघू. आता फ्लायव्हील जर तुम्ही कन्सिडर केला, पहिला टॉपिक आहे फ्लायव्हील. ओके. आता ह्या टॉपिकचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही सब टॉपिक वर तुम्हाला क्वेश्चन हा असणारच आहे. म्हणजे फ्लायव्हील वर कमीत कमी एक क्वेश्चन असणार आहे, गव्हर्नर वर सुद्धा क्वेश्चन असणार आहे आणि बॅलन्सिंग वर सुद्धा क्वेश्चन असणार आहे. त्यामुळे जरी तुम्ही फ्लायव्हील केलात आणि बाकी गव्हर्नर आणि बॅलन्सिंग नाही केलात तरी तुम्हाला फ्लायव्हीलचे मार्क मिळू शकतात. किंवा तुम्ही फ्लायव्हील गव्हर्नर केलात तरी ह्या 2 सब टॉपिक वर क्वेश्चन तुम्हाला येणारच आहे. सो त्या दृष्टीने हा टॉपिक महत्वाचा आहे. आता फ्लायव्हील मध्ये पहिला क्वेश्चन कोणता येऊ शकतो, तर फ्लायव्हील मध्ये पहिला क्वेश्चन येऊ शकतो नीड ऑफ द फ्लायव्हील फंक्शन अँड ऍप्लिकेशन ऑफ द फ्लायव्हील. नीड फंक्शन्स और फंक्शन अँड ऍप्लिकेशन ऑफ फ्लायव्हील. आता बऱ्याचदा काय करतात की 2-3 क्वेश्चन ते एकत्र सुद्धा करतात. त्यामुळे नीड फंक्शन्स अँड ऍप्लिकेशन्स हा तुमचा पहिला क्वेश्चन असेल, जो फार इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये, तो आहे टर्निंग मोमेंट डायग्राम for single cylinder 4-stroke इंजिन. ओके. हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण बऱ्याचदा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. बघा, तुम्हाला 2च क्वेश्चन फक्त फ्लायव्हील ह्या सब टॉपिक वर येतात. पहिला आहे नीड फंक्शन्स अँड ऍप्लिकेशन्स ऑफ फ्लायव्हील with the help of need function and application of flywheel, and with the help of turning moment diagram for single cylinder 4-stroke engine explain flywheel. हे 2च क्वेश्चन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बघितला तुमच्या बुक मध्ये तर हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. आणि सॅम्पल क्वेश्चन पेपर मध्ये बघितलात तुम्ही तर हे 2 क्वेश्चन एकत्र केले आहेत त्यांनी. म्हणजेच काय, एक्सप्लेन द नीड फंक्शन अँड ऍप्लिकेशन ऑफ फ्लायव्हील अँड एक्सप्लेन इट विथ टर्निंग मोमेंट डायग्राम यूज. ओके. सो एवढाच हा सब टॉपिक आहे. ओके. अजून एक क्वेश्चन आहे जो काही वेळा विचारला गेलेला आहे
त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. कोइफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड, कोइफिशियंट ऑफ स्टेडीनेस अँड कोइफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. हे 3 डेफिनेशन्स आहेत. सो ह्या सुद्धा तुम्ही इझिली लर्न करू शकता आणि हेच 3 क्वेश्चन्स तुम्हाला फ्लायव्हील मध्ये येऊ शकतात. ओके ओके. सो नेक्स्ट टॉपिक आहे गव्हर्नर्स. आणि गव्हर्नर्स मधला सुद्धा मिनिमम एक क्वेश्चन तुम्हाला येतोच, राईट. सो गव्हर्नर्स मध्ये आपण काय काय आहे ते बघणार आहे. पहिला क्वेश्चन सेम राहील, नीड, फंक्शन्स आणि ऍप्लिकेशन. बॅलन्सिंग फ्लायव्हील गव्हर्नर साठी पहिला क्वेश्चन हा सेम राहील. नीड म्हणजे गरज काय आहे गव्हर्नरची, त्याचे फंक्शन्स अँड इट्स ऍप्लिकेशन्स. ओके. So this question will be same for flywheel, governor and balancing. Next जो आहे हा कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला येणारच. ओके. हा कंपल्सरी क्वेश्चन असतो तुम्हाला, टाइप ऑफ गव्हर्नर्स. मोस्ट ऑफ द क्वेश्चन पेपर्स जर तुम्ही रेफर केलात तर एक गव्हर्नरचा टाइप हा तुम्हाला येतोच. आता तुम्हाला जर तुम्ही सिलेबस बघितला तर तुम्हाला वेगवेगळ्या टाइपचे गव्हर्नर आहेत. म्हणजे पोर्टर गव्हर्नर आहे, प्रोएल गव्हर्नर आहे, पिकरिंग गव्हर्नर आहे, हार्टनेल गव्हर्नर आहे. सो हे जे गव्हर्नर्स आहेत हे सगळे जर तुम्ही केले तर त्याच्यातला एक टाइप हा कंपल्सरी, ऑलमोस्ट कंपल्सरी तुमच्या एक्झामला येतोच. म्हणजे एक कोणता तरी टाइप हा तुम्हाला त्याच्यामध्ये येणारच आहे. आणि त्याचे 5 ते 6 टाइप्स आहेत. तर ते पण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे टाइप्स ऑफ गव्हर्नर मध्ये पोर्टर आलेला आहे, त्याच्यानंतर सेंट्रीफ्युगल गव्हर्नर, म्हणजे जे सगळे टाइप्स आहेत ते सेंट्रीफ्युगल गव्हर्नरचेच आहेत. पण वॅट गव्हर्नर किंवा सेंट्रीफ्युगल गव्हर्नर असा पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. सो तुम्हाला ते डिटेल मध्ये लिहायचं आहे आणि हे सगळे टाइप्स तुम्हाला करावे लागतील याच्यासाठी मात्र. कारण हा जो क्वेश्चन आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगता नाही की नक्की कोणत्या टाइपचा गव्हर्नर तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हार्टनेल विचारला जाऊ शकतो, विल्सन हार्टनेल विचारला जाऊ शकतो, पोर्टर विचारला जाऊ शकतो, प्रोएल विचारला जाऊ शकतो किंवा पिकरिंग विचारला जाऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा येतो की डिफरन्स बिटवीन फ्लायव्हील अँड गव्हर्नर. जर तुम्ही आधीचं गव्हर्नर कितपर्यंत केलेलं असेल तर तुम्ही इझिली हे डिफरन्सिएशन हे इझिली तुम्ही लिहू शकता. तुम्हाला इव्हन वाचायची गरज पडली नाही पाहिजे. त्याच्यानंतर काही डेफिनेशन्स आहेत गव्हर्नरशी रिलेटेड, काही टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या तुम्हाला बुकमध्ये मिळतील, त्या सुद्धा तुम्हाला काही वेळा विचारल्या गेलेल्या आहेत. ओके. सो थर्ड सब टॉपिक आहे बॅलन्सिंग. हा तर एकदम छोटा सब टॉपिक आहे पण खूप महत्वाचा सब टॉपिक आहे. कारण त्याच्यामध्ये 3च क्वेश्चन्स हे रिपीटेडली विचारले गेले. पहिला आहे नीड, ऍडव्हान्टेजेस अँड ऍडव्हर्स इफेक्ट, नीड अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ बॅलन्सिंग, किंवा असं विचारला जाऊ शकतो ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ नॉन बॅलन्सिंग, म्हणजे बॅलन्सिंग केल्याचे फायदे किंवा नॉन बॅलन्सिंग करण्याचे दुष्परिणाम किंवा डिसएडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बॅलन्सिंग ऑफ सिंगल रोटेटिंग मास ची प्रोसिजर तुम्हाला लिहायची असते. की जर सिंगल रोटेटिंग मास असेल तर त्याचं बॅलन्सिंग कसं करायचं ही प्रोसिजर तुम्हाला लिहायची असते. हा थेअरी क्वेश्चन आहे दोन्ही. आणि तिसरा जो खूप महत्वाचा क्वेश्चन आहे आणि ऑलमोस्ट प्रत्येक एक्झामला येणारा क्वेश्चन आहे तो आहे प्रॉब्लेम ऑन बॅलन्सिंग. आता 2 मेथड आहेत, ग्राफिकल आणि अनालिटिकल. ग्राफिकल मेथड मध्ये तुम्हाला जर सांगितलं असेल की ग्राफिकली सॉल्व्ह करा तर तुम्हाला ग्राफ काढूनच सॉल्व्ह करावं लागतं. आणि अनालिटिकल मेथड जर असेल तर अनालिटिकल मेथडने जर सांगितलं असेल तर तुम्हाला फॉर्म्युले असतात त्याच्यावरून ते सॉल्व्ह करावं लागेल. ग्राफिकल मेथड असेल तर तुम्हाला त्याचा एक ग्राफ काढावा लागतो आणि त्याच मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. सो ह्या 2च मेथड आहेत. आणि जर तुम्ही बुक मध्ये बघितलात तरी 4 ते 5 प्रॉब्लेम फक्त तुम्हाला बुक मध्ये दिलेले आहेत. त्याच्यातलेच प्रॉब्लेम बऱ्याचदा रिपीट सुद्धा होतात. सो हा क्वेश्चन हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर हा क्वेश्चन आला तर 6 मार्क्सला डिरेक्टली तुम्हाला तो क्वेश्चन येणार आहे, राईट. सो इट इज वर्थ डुईंग. ओके.
सो हे तुमचं पूर्ण फ्लायव्हील, गव्हर्नर आणि बॅलन्सिंग याचे जे 18 मार्क्स जे आहेत किंवा 16 किंवा 18 मार्क्स जे आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे येणार आहेत ह्याचं डिफरन्सिएशन मी तुम्हाला दिलंय. सो ह्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हे जे क्वेश्चन्स आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही हवं तर क्वेश्चन पेपर्स रेफर करा, त्याच्यात सुद्धा मोस्टली तुम्हाला हेच क्वेश्चन दिसतील. एखाद दुसरा क्वेश्चन तुम्हाला अजूनही मिळू शकतो, पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला हेच क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. प्रत्येक सब टॉपिकला इकडे मार्क्स आहेत. ह्या टॉपिकला मार्क्स आहेत, ह्या टॉपिकला मार्क आहेत, ह्या टॉपिकला मार्क आहेत. त्यामुळे हा जर चॅप्टर तुम्ही केला तर खूप चांगला तुमचा स्कोर होऊ शकतो. थँक्यू. तुम्हाला अजून जर व्हिडिओज टॉमचे हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कोणत्या टॉपिकला तुम्हाला व्हिडिओ हवाय, आणि चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून व्हिडिओज मिळत राहतील, जे नोटिफिकेशन्स जे आहेत ते तुम्हाला मिळत राहतील.